आईसाहेब खरंच का हो तुम्ही पप्याला पैसे देणार आहे सा? द्यावेच लागत्या, कारण आपलंच हात दगडाखाली आहेत चंदे. कस काय? आम्ही गावभर ढोल पिटवला होता, या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार म्हणून. आम्हीच सरपंच बनणार. सरपंच झाल्यानंतर काय काय आयुष करायचे याचा समजा प्लॅन रेडी होता. आणि राणा भाऊजी बी आमच्याच बाजून आहेत म्हणल्यावर आम्हीच निवडून येणार याची फुल्ल गॅरंटी होती आम्हाला. आणि गॅरंटी फेल गेली. हेच तर, म्हणून तर त्या पप्या संगत युती करायला लागली आम्हाला. पण तू बघ चंदे, एकदा का निवडून आलो का नाही की तांदळातला खडा कसा बाजूला करतात तसं त्या पप्याला बाजूला करून टाकणार आहे आम्ही. एवढं पैसा आला कुठं? अहो पैसा, एवढं पैसे कुठे आणलं? होता आमच्याकडं, अडी अडचणीला लागतात म्हणून ठेवलं होतं आम्ही. आमचं 4 दागिनं मोडून जेवढी रक्कम येईल तेवढी रक्कमही ही. आता सरपंच व्हायचं म्हणल्यावर एवढं तर करायला लागणारच, याचा अंदाज होताच आम्हासनी. आईसाहेब अहो तुम्ही चोराच्या हाती किल्ले द्यायला सा, पण त्या पप्यानं फसवलं तर? नाही ग चंदे, आणि एवढी रिस्क तर घ्यायला पाहिजेत की. आणि समजा जर त्या पप्याने आम्हासनी फसवलं तर मात्र आम्ही त्याला सोडणार नाही. नाही सोडणार. आईसाहेब काय होत नाही. अहो हे राहिलं, फोन कुठे राहिलं? घाल त्याच्यात. फोन दे आमचा. बोल दाडे. हा हे बघ, पैसे तयार आहेत. कधी कुठं कसं पाठवायचं ते सांग. तयार आहेत मग पाठीव कुणाकडनं तरी. पण हे बघ, ज्याच्यावर संशय येणार नाही अशा कुणाकडनं तर पाठीव, नाहीतर अडकलं जायचो. अरे आता गावात कोण धरणार आहे? नाही 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 तायडे, अजून तुला राजकारण कळत नाही बघ. अगं इलेक्शनला 2 दिवस राहिलेल्या असताना ह्या सगळ्या यंत्रणा जागृत होत्यात. विरोधक टपूनच बसलेले असतात. त्यात तुझा नवरा हाय मुलकाचा चॅप्टर. तू कुणाकडनं तर पैसे पाठवायचीस आणि त्यानं बघितलं की नाही तर सगळेच बोंब होईल. मग आता अगं हे बघ की, म्हणजे सूरजचा ज्याच्यावर जाम विश्वास आहे आणि सूरजला त्याचा संशय येणार नाही असं कोण आहे का डोळ्यासमोर? अरे काय बोलायलायस? ज्या माणसाला स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही त्याला दुसऱ्यांवर काय असणार आहे? ज्याची बायकोची विश्वासघातकी आहे त्याला तो तर काय करणार? ए पप्या, जेवढं विचारलंय तेवढं सांग. आधीच टाइम कमी आहे, उगा फालतू काहीतरी बडबड करत बसू नकस. होय होय कळतंय मला. थांब की, जरा दोस्त चालवू दे की मला. काय करतय? असं नाही काय कोण सूरजला त्याचा संशय येणार नाही असा. बघ की जरा, असं की कोणतरी सूरजच्या विश्वासातला. अरे तुला सांगितलं ना आता, राणा भाऊजी आणि जाऊबाईंवर विश्वास आहे, त्यांच्याकडनं पाठवून देऊ दे. पण एक काम कर, त्या मास्तरनीकडनं पाठवू नकोस. ती लई चॅप्टर आहे, ती लगेच ओळखणार. तो राणा जरा येडा आहे, त्याच्याकडनं पाठव म्हणजे कुणाला संशय येणार नाही. तू काय डोसक्यावर पडलायस काय? इलेक्शनच्या आधीच आम्हाला पाड्याचा डाव आहे काय तुझा? अगं तायडे, राणाकडनं पाठव पण ते डायरेक्ट माझ्याकडे पाठवू नकोस. आणि एक काम करा, बॅगेत काय आहे की नाही हे राणाला सांगू नका. ते पैसे आहेत की नाही मिंच्याकडे पाठवू. पैसे मिंच्याकडे पोचले म्हणजे माझ्याकडे पोचले, कसलीच अडचण येणार नाही. पण मग राणा भाऊजीने समजा विचारलं तर मग काय सांगू? तायडे अगं तेवढं तर डोकं चालू की, तेवढं तर कर तू. ठीक आहे, बघतो आम्ही काय कर. तुला नुसतं पैसे मिळाल्याशी कारण. बस बस बस, आता कसं शाण्यासारखं बोललीस. बर फोन ठेवू काय? हात लय खाजवालाय माझा. काय ते? काय नाही ग, फोन धरून हात अवघडलाय माझा. फोन ठेवू काय? ठेव.
बरं चला येतो. तुमच्या खोलीतच होती बॅग. लाडू तो खेळायला गेला असेल बहुतेक. अहो नाही हो, मी त्याला जाताना सांगितलं होतं की बॅगेवर नजर ठेव म्हणून. हा अहो तो खेळायला जाताना वरती नीट बॅग खोलीत ठेवून गेला असेल. खरं लई गुन्ही पोरग आहे बघा. बरं तुम्ही हे मिंचकरांकडे जाऊन देऊन या. हो त्या मिंचकरांच्या बायकोचा 4 वेळा फोन आला आम्हाला. तुम्ही जाऊन या. होय चालतंय, मी जातो लगेच. चला हा, येतो. हा, हा. आणि शिस्तात जावा काय. होय. मिंच्या कुठं मेले कुणाच लोक खाजवाले कवापासनं. अरे कुठं आहे ते मिंच्या? बदल्यामध्ये टोल वसूल करायला लागलाय. करल की टन्नूच काढीन जन्माचा. का वहिनी साहेबांनी गंडवलं? तिने गंडवली की नाही आयुष्याची वाट लावीन तिच्या. पप्प्यादा आज पैसे मिळाले की मस्तपैकी धाब्यावर जायचं बघा. अहो लई दिवस झाले ते श्रम परिहार नाही झाला. होय होय बापू, त्याला पैसे म्हटलं की नाही नुसतं खायचं सुटते बघा. कसं होणार आहे माझं कुणाच ठोक. अरे असू दे की कुठं कष्टाचं पैसे तेव्हा वाईट वाटून गेला. अरे पोरांना खुश कर, होती की खर्च एखादी गुलाबी नोट. बापू यांच्यात राहून तुम्ही बी त्यांच्यासारखं झालं म्हणा की. अरे म्हणजे मी काय माणूस नाही बाई, मला बी वाटते की मजा करावी. अरे मला बी मन आहे. अरे होती की तांबडा पांढरा. हो बापू, तुला बी समजावायला पाहिजे बापू. हे बघा आचारसंहितेत पार्टी करायला मनाई असती आणि जरा गावत घ्या, नाहीतर बाजारात तुरी आणि भटभटलेला मारी. आलं बॅटरी बंद करा ती. अरे एवढा का उशीर केलास? अरे 10वीच्या रिझल्ट बी कुणाची वाट बघितलं नव्हतं एवढी. ते काय 4 वेळा बसला साहेब पास झाला. तुला कुठे काय होती तेव्हा? मिंच्या ते नव उशीर का झाला तुला? तो राणा खावा लवकर येतोय. या राणाला बी टायमिंगचं गणित कवा करणार आहे कुणाच लोक अडाणी कुठला. अरे भले 4 वेळा बसायला का होईना, पण 10वी पासून गरजेचं आहे. बॅरिस्टर आहे तुम्ही? बॅरिस्टर आहे सर? कशाला काय बोलायला आलाय? गप बसा की जरा. मिंच्या ही बॅग आणताना तुला कोणी बघितलं नाही ना? व बघितलं रस्त्यानं येताना समजा गावानं बघितलं. तसं नाही रे मिंच्या. ही बॅग घेतल्यावर कुणाला संशय आला नाही ना तुझा? आला की कुणाला? मलाच. अरे पप्प्या एवढं काय या बॅगेत? मला आणि माझ्या बायकोला बॅग उघडायची नाही, तशीच आणून द्या म्हणून सांगितलं असते. या बॅगेत माझा इजय आहे. हा विजय पैसे तुला कसं माहिती? नाही मला काय माहिती नाही. मला माहित आहे तुझा विजय म्हणजे पैसे. लहानपणापासून बघते ते बी. ते जाऊ दे पप्प्या, मला सांग राणानं पैसे कसं काय दिलं? खिशात ठेव पटकन. हे बघ पैसे, राणा, ही बॅग आणि मी हे समजा विसरून जायचं. जमल काय? पैशा पुढे मी सगळे विसरते. तुझ्या शक्तीचा परिणाम. म्हणजे कसं ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाण नाही गुण लागला. काय ते? काय नाही, आपली ती म्हण म्हणत होत रे, आपल्याला 2 मार्काला नव्हती काय देण्यात आहे ना तुझ्या. मिंच्या आपलं सगळं इसरायचं ठरलं की नाही? आता ठरलं की नाही इसरायचं? जा घरला जा. भेटलो निघ की. अरे इकडे जायचंय तुला, निघ. चला आता गायकवाडांच्याच पैशानं त्यांच्याच विरोधात कशी मतं मिळवतो बघाच तुम्ही. नंबर मांडला मरता तुला. बापू उगाच नावाच्या पुढे मांडणी असं लावत नाही मी. आपला विषय हारलाय. आता त्यांच्याच पैशानं आपली मतं कशी फिक्स करतो बघाच तुम्ही. चला तुला कसा फिक्स करतो की नाही बघच आता.
हा सरिता अहो तू पप्या पैशाची बॅग घेऊन निघालाय नाही मी पोलिसांनी टीप दिल्या तुम्ही लगोलग निघा. बरं चालतंय येऊ काय या वहिनी. नमस्कार मावशी. नमस्कार. उद्या आपल्या गावात मतदान आहे माहितीये ना बा. तेव्हा आमच्या नंदिता वहिनीसनी मत द्या काय. आणि अंजलीचं काय? अहो मावशी एक वॉर्डातलं आणि एक सरपंच पदासाठी तुम्ही एक मत नंदिता वहिनीसनी द्या आणि एक मत अंजली बाईसनी. हा आता कुठलं मत कुणाला द्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा पण एक मत नंदिता वहिनीसनी द्या माझ्या खात्यात काय. आम्हाला सरपंच पदासाठी द्या काय? ते आमचं आम्ही ठरवू. बरं चालतंय. बरं येऊ काय. या. चला राणा भाऊजी अहो असं काय करायलाय? आम्हाला सरपंच पदासाठी मत द्या असं सांगायला पाहिजे होतं का नाही? अहो वहिनी तसं करता येणार नाही आपल्याला. अहो तसं सांगितलं तर कोण मत देणारच नाही बघा. असं सांगितलं की नाही की जरा तरी विचार करतील आणि मत देतील. वहिनी मी सांगतो तसं करा. चला चला. मावशी ते उद्या मतदान आहे माहिती ना बघ. वहिनीसनी मत द्या. बरं येऊ काय मावशी मत द्या काय. चला मत द्या काय नक्की येतो. बरं वहिनी आता जवळजवळ समधी घरं झालेत बघा. आपला प्रचार संपलाय. मी जाऊ काय म्हणत. बरं ठीक आहे जावा तुम्ही पण हा उद्यासाठी टाइम ठेवा. उद्या मतदान आहे राणा भाऊजी. अहो तेच तर वहिनी म्हणून तर समधी कामं आटपून घेतो. जाऊ काय. चला येतो. बरं चला चंदाराणी घरी जाऊन मस्त पैकी आराम करू बाई. वहिनी तुम्ही काय काळजी करू नका हो. अहो तडी पारून परत आलेला माणूस आहे पप्प्याचा आणि ह्यो किरकोळ मॅटर आहे पैशाचा. 2-4 महिने देतील की परत. अहो 2-4 महिने. अरे देवा. आणि तुरुंगात लय हाल होत्यात म्हणून. अहो तिथले डास चावून डेंग्यू मलेरिया झाला तर काय करायचं. अहो नाही काय होत. जगभर त्या शिव्या शाप्पा सुनारा माणूस डासानं काय होणार आहे त्याला. आणि तो 2-4 महिन्यात नाही लगेच सुटेल. होय आणि तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही सोडवून आणता का त्यासनी. आम्ही आम्हाला आत टाकले तर कसं कसं वाचलोय आम्ही. आणि जरा वातावरण शांत होऊन दे. एवढं इलेक्शन झालं की सोडून आलो की त्याला आपण. पण तुम्ही जरा सांभाळून राहा. पप्पाने सांगितलं हे इलेक्शन जोरात खेळायचंय म्हणून. तेव्हा आपल्याला तयारीला लागायला पाहिजे. चला आम्ही तयारी लागतो. बापू माझे जाम टरकले. या पप्प्या त्याच्या नादाला लागून आपण बी हात जाऊ. हे बघ आता आपण बी जरा सावधच राहायचं आणि जे काय करायचंय ते जरा लांब राहूनच करूया. चल लय कामं पडले. हॅलो हॅलो. हा हा मी सुरेखा. सुरेखा. सुरेखा परेश पाटील. हा बोला ना. मला मला तुमची गाठ घ्यायची. माझी गाठ. हा हे बघा अंजली ताई आमचं हे चुकलं असतील. नाही म्हणजे मला मान्यच आहे आणि मला बी ते काही पसंत नाही पडलं. अहो पण मी तर काय करू. ते माझं काहीच ऐकत नाहीत. ऐका की मला तुमची गाठ घ्यायची. नाही म्हणू नका. मी लई टाइम नाही घेणार तुमचा. ठीक आहे भेटूया. हा मग मी लगेच निघते. 12वर भेटू. हा या. हा ठीक आहे.
कवा एकदा ही रात्र संपते असं झाले मला. नाही सकाळ झाली की तू इथनं बाहेर पडणार आणि त्या अंजलीचं काम तमाम. बघ हा. तुला सांगतो लय म्हणजे लय वाट आणलाय रे त्या अंजलीनं. आणि तो मी दारूचा बिझनेस चालू केला तो बंद पडला. मी साधा पाण्याचा बिझनेस चालू केला रे तो बी तिनं बंद पडला. लय वाट आणलाय. जिथं तिथं आडवी येत्या तेव्हा त्या बाईला तू आडवी करायची बघ. करणार की मला सरपंच पद नाही ना तर तिला बी मिळून देणार नाही. या गावावर आपली दहशत बसलीच पाहिजे. बसणार की. मग काय तर मी सांगतो तसं करायचं ना अंजलीचा काटा काढायचा. काढणार की. इथनं बाहेर पडलास की बापू आणि माझं कार्यकर्ते तुला भेटतील. त्यांच्याकडे पैसे ठेवून ठेवलेत बक्कळ पैसा आहे. काय काळजी करायची नाही तुला मिळणार म्हणजे मिळणार. ती बाहेर पडली की तिला ढगात पोचवायचा. तू कायच काळजी करू नकोस. ह्या केपराच्या फाटबाईचा काटा काढल्याच्या वेळेस सोडतच नाही बघ. अहो काय चाललंय? सगळे कपडे का काढताय? तुम्ही केव्हा आला? केव्हा चाले? काय नाही हो, उद्या सकाळच्याला कोणते कपडे घालू याचा विचार करतोय. का? अहो उद्या मतदान तर आहे, त्याच्यासाठी एवढं का चॉईस करायला पाहिजे? कुठलाही शोध घाला. कुठलंही कसं? अहो माझ्यासाठी हे मतदान खास आहे. का? मी उभी आहे म्हणून? होय. हो तुम्ही सांगा की कोणते कपडे घालू उद्या. सांगा. शर्ट घालू का योग कुर्ता वगैरे घालू? हा शर्ट घाल. घेऊ चालतंय. ठेवून द्या सगळे. ते नाराज आहे तुमचं? का? काय झालं? नाही काय नाही. काय झालं? काय नाही. आता उगाच लाडू सारखं वागू नका. काय झालं ते नीट सांगा मला. काय नाही झालं. काय झालंय? तुम्ही समजा गावात प्रचार केला, माझ्याकडे तुमचा प्रचार केलाच नाही तुम्ही. म्हणजे समजाच नाही सांगितलं की तुम्हाला मत द्या म्हणून. मला सांगितलंच नाही. आता विरोधकांना कसं सांगणार मी मला मत द्या म्हणून? अच्छा म्हणजे मी काय विरोधक आहे काय? हो मग आहातच की. होय म्हणजे आहे मी. आपण ते घराबाहेर घरात नाही. तुम्ही घरात बी सांगितलं नाही मला. जे काय राजकारण करायचे ते घराबाहेर करायचं असं ठरलं ना आपलं. मग का सांगितलं नाही तुम्ही? मी सांगितलं नाही कारण माझ्या मतदारावर पूर्ण विश्वास आहे. अख्खं जग माझ्या विरोधात जाईल पण तुम्ही माझ्यासोबत कायम असणार याची खात्री आहे मला. एकदम बरोबर. अहो मी तुम्हालाच मत देणार आहे बघा. तर सांगायचं नसतं. लोकशाहीत आपलं मत गुप्त ठेवायचं असतं. अहो पण मी तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्हाला कळणार कसं? तर कळायला कशाला पाहिजे? मी मला खात्री आहे असं म्हणाले ना. हे बी खरंय म्हणा. पण हा बाकीच्यांची बी काय बी काळजी करू नका. उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे पण काय होईल काय नाही काय माहिती. ना काय बी करून तुझ्या गल्लीतलं मतदान झाडून झालं पाहिजे बघ. हा ए सच्चा इथली सगळी तयारी झाली ना. ए ह्या सगळ्यांनी काय करायचं कळाले ना. हे बघ मी एक काम करतो. मी नाश्ता घेतो. त्या सगळ्या कार्यकर्त्यांची घेऊन तू थांब. मी जाऊन लगेच येतो. ना तू जा तुझ्या गल्लीत. हे बघ माझ्या ती तुझी जीप आणि सूर्याची रिक्षा आज दिवसभर आम्हाला पाहिजे. नाही ना एक माणूस सोडायचा नाही बघ. सगळ्यांनी झाडून मतदान करायला पाहिजे. हा ठेव आणि कामाला लाग लवकर. हो सनीदा ते कार्यकर्ते सगळी की नाही नाश्ता नाश्ता म्हणून ओरडायला नव्हतं. गोदाक्का गोदाक्का अगं नाश्ता आणखी लवकर. कार्यकर्ते तिथं भुकने कळवळल्यात बघ. हा होईत आले. जरा दम काढा म्हणाव. एरवाडी कवा लवकर उठणार नाहीत पण आज मात्र 7 वाजताच न्यारी पाहिजे होय. अहो गोदा का आज अंजली वहिनींची इलेक्शन आहे
सकाळी 6 वाजल्यापासून सगळं कार्यकर्ते तिकडे शाळेकडे कामाला लागल्यात. अहो भूक लागली होती असनी. आणि वय तुझं इथलं झालं की तू बी ये मतदानाला. होय तर येणार की. आणि मी एकटी येणार नाही, संघ 10-12 बायका घेऊन येणार अंजलीला मतदान करायला. ते नव अगं वहिनी आहेत कुठं? त्या निघाल्या की आम्ही बी त्यांच्या संगत निघणार आहेत ग. काही म्हणा दुर्बा खूप अंजली वहिनी निवडून येणार हे फिक्स आहे बघा यावेळी. होय होय. अहो ही निवडणूक फक्त नावाला आहे. अंजली वहिनीच निवडून येणार. बर काय बी असलं तरी लोकशाही मधून मतदान घेतलं तरच विजय होणार आहे. आणि होय ग तुझा नवरा त्या पप्प्याच्या पार्टीत आणि तुला बरं इकडं सोडला. अहो ते सगळीकडे तोंड मारत हिंडतात. मला अंजली वहिनीचं पटतं म्हणून मी अंजली वहिनीकडे. बरोबर आहे. बाकी समधी काय ना काय तर काम करत बसलं, आपण मात्र माशा मारत बसलोय. मग उठा बशा काढ. हा चंदे काय चाललंय? अगं तसं नाही होत साहेब. बरं आपल्याला बी तर मत पडत असतील ना. हा मग आम्ही राणा भाऊजीसनी घेऊन घरोघर फिरलोय. मत तर पडणारच की. पडू द्या नाहीतर नाही पडू द्या, पण तुमचा इजा फिक्स आहे बघा. कसं ते सरपंच पद मिळेल का नाही तेवढंच जरा. सरपंच आम्हीच होणार. हा चंदे सकाळी आम्ही काय खाल्लं होतं का ग? फव खालतं फव. तरीच ऍसिडिटी सारखं वाटायला. हा काय पाणी देऊ का? हा दे. गोदाकांना किती वेळा सांगतो फव न ग मिसळ करत जावा, ऐकत नाही. असं जरा मळमळायला लागलंय बघ. घ्या. बरं तसं नाही काय साहेब, आपण आता घरी जाऊया का? लई ऊन आहे. ती उष्माघात का काय ते व्हायचं तू मसनी. वय बाई चला चल चल जाऊ. हा चला. राणा भाऊजी अहो काय हे इलेक्शनच्या दिवशी असं विरोधक पार्टी संगत फिरणं बरं दिसतंय काय? आपली कामं राहिली बाजूला आणि तुम्ही. राणा भाऊजी हे काय बरोबर नाही बघा. आपला भूत पडलाय तसा तरी कामा. अहो वहिनी त्याचं काय, ते आम्ही माळावरच्या संध्याकाळी देवीच्या दर्शनाला चाललोय. ते झालं की येतो आणि आपल्या बूथवर बसतो की. ठीक आहे. बरं आम्ही जरा घरी जायचं म्हणतो. ते उन्हानं का कशानं काय कळना जर कस तरी व्हायलंय खरं. चालतंय जा तिकडे झाले. सूरज भाऊजी आम्ही देवीच्या दर्शनाला जाऊन येतो, मग दिवसभर मी इथेच आहे. होय जाऊन या तुम्ही, इथली काय काळजी करू नका. आम्ही फक्त समजायचं. हो आलो आम्ही. हा पण त्या घरटी मतदान झालं पाहिजे. प्रत्येक माणुसकीने मतदान करायला आला पाहिजे आपल्याला. ते खालच्या आळीचे वरच्या आळी सांगितलं नव्हतं मी सगळ्यांना सांगितलं. कुठला एक माणूस सोडला. ते विके कुठे गेले? अरे वहिनी साहेब तुम्ही बूथवर नाही होय थांबला? कशाला? अहो तुम्ही सरपंच पदासाठी उभारला आहे म्हणून म्हटलं. नाही तर आमचा पप्पा गेला जेलमध्ये, नाही तर इथं हजर असता बघा. अहो लय काळजी वाटायला लागली आम्हाला. राणा भाऊजी आमच्या संकट असताना आम्हाला ती काळजी करायचं काही कारणच नाही. असं होय? मग अंजली कुठे आहे? संध्यावळीच्या दर्शनाला गेल्यात. होय काय? तुम्हाला काय करायचंय वाणी? तुम्ही जावा की तुमचं भूत सांभाळा. उगा नाही त्या चौकशा. अहो अंजलीला शुभेच्छा द्यायच्यात मस्तपैकी असं पप्प्यानं सांगितले. अहो मला त्याचा फोन बी आला होता. नुसतं त्यासनीच का? माझ्या ताई साहेबांनी का नाही शुभेच्छा? होय आम्हाला बी पाहिजे शुभेच्छा म्हणाव. तुम्हाला झेपायच्या नाहीत त्या. ओ तुम्ही नुसतं शुभेच्छा द्यायचं काम करा, बाकीचं आम्ही बघतो. हा अहो वहिनी साहेब तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाहीत त्या बऱ्या आहेत. बाबा येऊ आम्ही. काय चाललंय?
राणा भाऊजी असताना आम्हाला काळजी करायचं काम नाही म्हणत्या, म्हणजे राणा इथं भूतवर असणार आणि ही इथं म्हणजे अंजली एकटीच माळावर देवीच्या दर्शनाला गेली असणार. म्हणजे त्या शिवापाला फोन लाव, म्हणाव चांगला चान्स आलाय, अंजली एकटीच गेल्या माळावर. चला आता माझा बदला पूर्ण होणार. अंजली नाही वाचत. काय झालं बोला की. मास्तरीन पप्या, हा पप्या मास्तरनी आज दोघांची युती झाली. पप्या मास्तरीचा काटा काढणार आहे. मग चांगलंच आहे की ताईसाब. आव तसं बी ती मास्तरीन घरात आल्यापासून तू मस्ती काटाच तर काढायचंय तिचा. पण बघ तसं नवं चंदे, तसं नवं. तू पप्या शिवाप्पाकडनं मास्तरनीचा मर्डर करणार आहे. मर्डर? अरे देवा, आता कसं काय? म्हणजे आमची आणि मास्तरनीची किती बी दुश्मनी असेल का नाही, तरी एखाद्याचा जीव जाणं हे काय नाही पटत नाही आमसनी. आणि आमसनी हे समजा माहित असून बी आम्ही शांत बसावं असं बी नाही वाटत आम्हाला. हे समजा आम्हाला राणा भाऊजीची कळवायला पाहिजे. आव परताय साहेब, त्यांनी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कसं माहिती, तर काय म्हणशील? अगं खुळी आहेस काय तू? समजा पोलिसांनी त्या पप्याला पकडलं आणि त्यानं जर आपलं नाव सांगितलं तरी बी अडकणारच आहे ना बा. नाही पण मग राणादासनी कसं सांगशील तुम्ही? सांगतो आम्ही, पण एखाद्याचा जीव जाणं नाही. उचला उचला. हा वहिनी बोला की. कुठं आहे तुम्ही? इकडे मतदान केंद्राजवळ आहे. जाऊबाई कुठं आहेत? आहेत की माझ्या संगट. ठीक आहे ठीक आहे. काही नाही, जरा सांभाळून घरी या. एखादा हल्ला बिल्ला होऊ शकतो. अहो वहिनी, अहो हल्ला होऊ शकतो काय? हल्ला झाला होता. अहो मी होतो म्हणून वाचले अंजलीबाई. पण ते ना वहिनी, तुम्हाला कसं काय समजलं? ते इलेक्शनचा टाइम आहे, गावात काही बी होऊ शकतं, म्हणून सांभाळावं म्हणून आपलं एक काळजीनं फोन केला आम्ही फक्त, बाकी काही नाही. बरं वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका. मी असताना अंजलीबाईंनी काय बी होणार नाही बघा. बरं वहिनी ऐका की, यातलं गोदक्का, आबा आणि सूरज यांना काय बी सांगू नका काय. वाचली बाई मास्तरीन. पण मग आता आता काय, आता आम्ही तिचा काटा काढणार. बरं चंदे, आम्ही जरा झोपतो. आम्हासने आरामाची लई गरज आहे. डोस का लई गरगरायलाय आमचा, लई दुखायलाय बघ. हा
जरा वारा घाल बाई आम्हाला ए, ची, उशीर ठेव. ते चहा पित नाही सर नाही अव पिया की गार नाही, केलंय. बरं अगं देवा अंगावर टाकू काय ते एसी लावून घ्यायला पाहिजे एवढंच खरं. होय होय राणा दा लईच टाइम लागला की तुम्ही. हो अहो मंदिरात खूप गर्दी होती म्हणून वेळ लागला. बरं मला सांगा इथलं वातावरण कसं आहे? चालू आहे मतदान चालू आहे. चला मतदान करू. हा तिकड नाही बघा. मस्त मी आहे भाई. अहो सगळ्या गावातल्या बायका मतदान करायला आल्यात बघा ह्या टायमाला. सगळीच्या सगळी मतं तुम्हालाच मिळणार आहे खात्री की आम्हाला. हो पण जोवर आता निकाल लागत नाही तोवर खरं काय ते आपल्याला नाही कळणार. हो पुढे